विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर। नागपूरमध्ये 8 डिसेंबरला हिवाळी अधिवेशन होणार सुरू। 8 ते 19 डिसेंबरच्या दरम्यान होणार हिवाळी अधिवेशन। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला क्रीडा विभागाच्या विविध योजनांचा आढावा। महाराष्ट्राच्या खेळाडूंना वैद्यकीय विमा कवच देण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करा, अजित पवारांचे आदेश। निलेश घायवळ आणि कुटुंबियांच्या 10 बँक अकाउंटवर कारवाई। आर्थिक गुन्हे शाखेकडून मोठी कारवाई। एकूण 38,26,000 रुपये गोठवले। कुख्यात गुंड बंडू आंदेकरच्या अनधिकृत घरावर कारवाई। आंदेकरच्या घरावर पोलिसांनी चढवला जेसीबी। सलग 7व्या दिवशी धडक कारवाई। मुंबईतील देवनार गोवंडी मानखुर्दमध्ये जन्म प्रमाणपत्राचा घोटाळा। भाजपचे नेते किरीट सोमय्यांचा आरोप। सोमय्या यांची देवनार पोलीस ठाण्यामध्ये तक्रार। बुलढाणा जिल्ह्यातून पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू। जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी 1 दिवसाचा पगार पूरग्रस्तांसाठी द्यावा। मुख्य कार्यपालन अधिकारी गुलाब खरात यांचं आवाहन। गोपीचंद पडळकर यांच्याकडून दसरा मेळाव्याचं आयोजन। सांगलीमधील प्रसिद्ध बिरोबा मंदिराच्या बनामध्ये दसरा मेळावा। धनगर आरक्षणाच्या संदर्भात काय भूमिका घेणार याकडे लक्ष। बीड जिल्ह्यातील भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यामध्ये। सावरगाव घाट येथे पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा। दसरा मेळाव्यातून पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांकडून बॅनरबाजी। शुल्क वाढ रद्द करण्याची विद्यार्थ्यांची मागणी। विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांकडून जोरदार घोषणाबाजी। भाजपच्या नमोनेत्र संजीवनी अभियानाचा नवा रेकॉर्ड। मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि भाजपचा संयुक्त उपक्रम। मुंबईमध्ये 227 वॉर्डमध्ये एका दिवसात 2.5 लाख चष्मे वाटप। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर महामार्गावर भीषण अपघात। बस आणि ट्रकची समोरासमोर धडक। अपघातामध्ये बसमधील 10 पेक्षा अधिक प्रवासी गंभीर जखमी। जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।